आजचा पदार्थ कोणता आहे? आज आपण बनवणार आहोत ट्विस्टेड समोसा. तर हा स्नॅक्स आयटम आहे ट्विस्टेड समोसा. लागणारं साहित्य घेऊन या. येस, ट्विस्टेड समोसासाठी लागणारं साहित्य आपल्या समोर आहे. वेदांत, आणि आम्हाला आता साहित्य सांगा. साहित्य आहे मळलेलं पीठ, उकडलेला बटाटा, कॉर्नफ्लॉवर, कोथिंबीर, धने आणि जिरेची पूड, गरम मसाला, हळद पावडर, लाल तिखट आणि मीठ. बर, आता हा जो मळलेला डो आहे ह्याच्यामध्ये काय काय मळलंय नेमकं तू? ह्याच्यात मी मळलंय तेल, मीठ, पाणी आणि गव्हाचं पीठ. बस तेवढंच आहे? हो. कृती पहिल्यांदा काय करायची? आपण मॅश केलेला बटाटा एका बोल मध्ये घेणार. बर, येस वेदांत, चला काय घ्यायचंय पहिल्यांदा? बॉइल्ड आणि मॅश पटेटोज. बर, घ्या. हे काय घातलंस? कॉर्नफ्लॉवर. हा, कॉर्नफ्लॉवर. पुढे हे आहे धने पूड, जिरे पूड, मीठ, टर्मरिक, हळद, या, अँड दॅट रेड चिली पावडर. येस, या, लाल तिखट, अरे, गरम मसाला आणि कोथिंबीर. येस, कोरिएंडर. आता हे मिक्स करायचंय. येस. झालं का मिक्स करून? येस. आता काय करूया? आपण आता ह्याचा रोल घेऊन आपण फ्लॅट करणार आहोत, चपाती बनवणार आहोत. लाटायचंय? येस. ओके, म्हणजे तुला पोळपाट लाटणं लागेल. येस. पोळपाट लाटण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? रोलिंग पेन. आय थॉट तुला माहिती नसेल. घ्या. कधी पदार्थ फसलाय का तुझा? ओ डेफिनेटली. मी जेव्हा लॉकडाऊन मध्ये होतो, 2-3 रेसिपी चांगल्या झाल्या. मला वाटलं आय हॅव बिकम अ शेफ. तेव्हा एक हम्बलिंग एक्सपिरियन्स होता मुगाचा हलवा बनवणं. ओ, मुगाचा हलवा चांगला सुरू झाला. त्याच्यानंतर होत 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 तो दगड कसा झाला हे कळालंच नाही. ओ माय गॉश. मला पीठ लागेल, व्हीट फ्लॉर. काय लागेल? व्हीट फ्लॉर. गव्हाचं पीठ? हो. अच्छा अच्छा, ओके. तुझ्याशी बोलायचं म्हणजे पाचावर धारणच आहे. पाचावर धारणला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? माहिती नाही. मी आय नो, स्पीचलेस. ओ. मुगाचा हलवा करायला गेलास आणि दगड झाला म्हणून म्हणतात मूग गिळून गप बसावं. आज डेफिनेटली इथून मी खूप सारं मराठी शिकून जाणार आहे. तू जेनझी मध्ये मोडतोस का? ओ येस. अच्छा, म्हणजे जेनझी मुलांचे ग्रुप डिस्कशन मध्ये काय विषय असतात? सोशल मीडिया असतो, ऍप्स असतात, मोबाईल असतात का, फ्रेंड सर्कल असतं, घरातली माणसं असतात, इमोशन्स असतात, फिल्म्स असतात, नेमकं काय? जेनझी ग्रुप्स मध्ये इम्पॉर्टंट डिस्कशन्स पण होतात, हे सगळं तर असतंच. त्यासोबत पॉलिटिक्स, जगात काय चाललंय, त्याचा प्रभाव आपल्यावर कसा पडेल, ह्याची चर्चा पण खूप असतात. हे पण बोलता तुम्ही? ओ या. अच्छा.